नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता प्रियाने एक वेगळं कारस्थान रचलेलं आहे. तिने महिपतला बदनाम करण्याचं कारस्थान रचलेलं आहे. कारण सुभेदारांच्या घरामध्ये शांत वातावरण आहे तर ते तिला बघवत नाही. कारण आता सगळे सुभेदार हे नॉर्मल झालेले आहेत. या गोष्टीचा त्रास मात्र प्रियाला होत असतो आणि प्रियाने या सगळ्यासाठी आता एक जबरदस्त असं कांड रचलेलं आहे. तिने एक पार्सल पाठवलेलं आहे आणि तिने असं ठरवलेलं आहे की हे जे पार्सल आहे ते पार्सल हे महिपतनं दिलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे. तिला असं वाटत असतं की आपण असं कोणतंही कांड केलं, काहीही कुटाणा केला तरी या सगळ्यामधून आपण बाहेर पडू शकेल आणि सही सलामत आपण वाचू. आणि इकडे महिपतची पण वाट लावायची, कारण साक्षी आणि महिपत पण तिला धमकावत असतात. हा सगळा तिचा प्लॅन असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया हे सगळं कांड करत असते आणि घरी सगळ्यांना आता भीती घालू लागते की आपल्या घरी हे सगळं महिपतनं केलेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सायली. कारण अर्जुनने मधुभाऊंची केस लढायला घेतली आणि त्याचा राग महिपत काढत आहे, त्यामुळे हे सगळं होत आहे. परंतु प्रताप म्हणत असतो कसं शक्य आहे, महिपतने आता या गोष्टीचा राग काढायचा, कारण मधुभाऊंची केस तर अर्जुनने सोडलेली आहे, ती केस तर आता जोशी वकील लढत आहेत. मग महिपत आत्ता असं का करेल? आणि महिपत काही भिणारा नाही आणि असं तो चाकू वगैरे पाठवण्याचं धाडस नाही करणार, कारण तो डायरेक्टली येऊन बोलू शकतो, वागू शकतो, गुंड पाठवू शकतो. पण हे चाकू वगैरे मला काही पटत नाही आहे असं प्रतापचं म्हणणं असतं. त्यावरती कल्पना म्हणत असते, हो तुम्ही असं काय बोलताय, प्रिया बोलते, तन्वी बोलते, ते मला बरोबर वाटतंय असं कल्पनाचं म्हणणं असतं. पूर्णाजी मात्र शांतच असते. पूर्णाजी विचार करत असते प्रत्येक गोष्टीचा, बारीक विचार. प्रिया मात्र घरामध्ये दहन करण्याचा प्रयत्न करत असते. बरं, प्रियाला एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे अर्जुन जो वारंवार सायलीकडे जात आहे आणि आता जर अर्जुनने सायली आणि मधुभाऊंशी काही संबंध ठेवले तर महिपत अर्जुनच्या जीवाचं बरं वाईट करेल अशी भीती ती कल्पनाला आणि त्याचबरोबर घरातील सगळ्यांना घालत असते. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की प्रिया बोलते तेच बरोबर आहे आणि तन्वीनं सांगितलेलं आहे हेच बरोबर आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एक गोष्ट घडत असते, ती मात्र अशी असते की काहीही झालं तरीही तन्वीच्या बोलण्याला अर्थ नसतो हे मात्र सगळ्यांना चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि सगळेजण खूपच वैतागल्यासारखे वागत असतात. पण कुठंतरी प्रिया त्यांना प्रत्येक वेळेस समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की तुम्हाला सगळ्यांना असं वाटत आहे पण तसं नाही आहे. तो महिपत जो आहे तो वाटतं तेवढा साधा माणूस नाही, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. कारण मी त्याला ओळखत आहे, कारण मी प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे की त्याने माझ्यावरही कितीतरी वेळा असं दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं प्रिया सांगत असते. मग घरातल्यांना खात्री पटू लागते की हो बरोबर आहे. तन्वी म्हणते त्यात पण अर्थ आहे, कारण काहीही झालं तरी पण तन्वीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवायला सगळ्यात आघाडीवर असतो तो म्हणजे अश्विन. अश्विन मात्र आता तन्वीच्या या जाळ्यामध्ये फसत चाललेला असतो. अश्विनला विचारायला लक्षातच येत नसतं की ही तन्वी काय आहे. अश्विन मात्र तिच्या बाजूला खेचला जात असतो, तिच्या बाजूने बोलत असतो. त्याला असं वाटत असतं की तन्वी म्हणते ते खरं आहे, तन्वीच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तथ्य आहे, कारण महिपत कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तो घरातील सगळ्यांनाही तेच सांगू लागतो की काही झालं तरीही आता आपण तन्वीचं बोलणं जे आहे ते ऐकलं पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अश्विनच्या या बोलण्यामुळं घरातील सगळेजण थोडे डिस्टर्ब झालेले असतात. सगळेजण विचारच करत असतात की नक्की काय झालेलं आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अर्जुन आला की अर्जुन म्हणू लागतो की काय झालेलं आहे, तुम्ही सगळेजण असे का डिस्टर्ब आहात, हा प्रश्न अर्जुनने विचारलेला असतो. तेव्हा सगळेजण सांगू लागतात की असं असा प्रॉब्लेम झालेला आहे. अर्जुन म्हणतो काय, महिपतने चाकू पाठवले? तर ते सांगतात की सकाळी महिपतची एक चिठ्ठी आलेली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये पण महिपतने लिहून पाठवलेलं होतं आणि त्याचबरोबर त्याने पेढेही पाठवले होते. त्या चिठ्ठीमध्ये असं काही वेगळं लिहिलेलं नव्हतं, त्या चिठ्ठीमध्ये असं काही खास नव्हतं. पण या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की महिपतने असं केलेलं होतं. अर्जुन म्हणतो शक्यच नाही, महिपतने चिठ्ठी पाठवणं त्यानंतर त्याने पेढे पाठवणं इथपर्यंत ठीक आहे, पण महिपत चाकू पाठवू शकतो या गोष्टीवर माझा मात्र विश्वास नाही. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता महिपतकडे जातो आणि त्याला जाब विचारतो. अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि अर्जुन आता महिपतकडे जाऊन त्याला जाब विचारायचं ठरवतो आणि महिपतकडे तो जायलाही निघतो. घरातले सगळेजण त्याला थांबवत असतात, तू जाऊ नको, पण अर्जुन म्हणतो नाही,
आता मी शांत राहणार नाही. महिपतची जर एवढी हिंमत वाढली असेल तर मला आता विचार करावाच लागणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. म्हणून अर्जुन महिपतकडे आता जायला निघतो. अर्जुन महिपतकडे जायला तर निघालेला असतो, पण त्याला माहिती नसतं की तिथे गेल्यानंतर त्याच्या हाती काय लागणार आहे. पण तिथे गेल्यामुळंच प्रिया दोषी आहे या बाबतीतला पुरावा अर्जुनला मिळणार असतो. अर्जुन महिपतकडे जायला निघालेला असतो. कल्पनाला भीती वाटत असते. कल्पना म्हणत असते की तू ऐकणार आहेस का नाही, कारण याच्या आधीही तू आमचं कधीच ऐकलेलं नाही आणि आताही तुझ्या मनाला जे वाटेल तेच तू करत आहे. तुला आमच्याबद्दल काही वाटत नाही का, असं अर्जुनला बोलत असते. पण अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो. इकडे अर्जुन म्हणतो की आत्ताच खरं काय आणि खोटं काय हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. त्यामुळं मला महिपतकडे जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, तिथे जाऊन विचारला पाहिजे, असं म्हणत अर्जुन हा महिपतकडे जायला निघतो. आणि अर्जुन महिपतकडे गेल्यानंतर इकडे घरी पुन्हा प्रियाला आता भीती वाटू लागलेली असते. तिथे जाऊन अर्जुन नक्की काय राडा घालणार आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणून प्रिया विचार करत असते, काहीही झालं तरीही अर्जुन तिकडे गेल्यानंतर काय होतं ह्या गोष्टी मला कळल्याच पाहिजेत. मग अर्जुन महिपतकडे जातो. महिपतला जाऊन विचारतो आणि म्हणू लागतो की एवढी हिंमत. महिपत म्हणतो मी कशाला चाकू पाठवू. मला जर स्वतः येऊन तिथं दम देता येत असेल तर मी चाकू पाठवून भ्याडपणाचा गोंधळ घालायची गरज काय आहे, असं महिपत म्हणत असतो. आणि मग साक्षी म्हणत असते शक्यच नाही, आम्ही हे का केलेलं असेल. तेव्हा तो म्हणतो बोलो महिपतला बोलो. कुठे महिपत. महिपतचा अर्जुनच्या आवाजाने बाहेर येतो आणि म्हणतो काय वकील साहेब काय बोलताय तुम्ही. अहो काय बोलत असता हो तुम्ही. तुम्हाला एवढं माहीत नाही आहे का. आणि हे सगळं करायची गरज काय आहे सांगा बरं मला. कारण माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी करू शकतो व्यवस्थित. तर मी भ्याडपणे चाकू कशाला पाठवेल. जर मी स्वतःहून तिथं येऊन दम देऊ शकत असेल तर मला चाकू पाठवायची गरज काय आहे, असं महिपत तिथे विचारतो. तेव्हा अर्जुनच्या डोक्यात ही अर्जुन म्हणतो म्हणजे. तेव्हा साक्षी म्हणते नक्की काय आहे, आमचं नाव आहे का त्याच्यावरती. अर्जुन म्हणतो नाही, नाव त्याच्यावरती नाही आहे तुमचं. महिपत म्हणतो बिन नावे मी असं पार्सल का पाठवेल बरं, हा प्रश्न महिपतने विचारलेला असतो. आणि मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण पुन्हा जर असलं काही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर मी बघून घेईल. आता मी त्या कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन त्याची माहिती तर काढणार आहेच, पण त्याचबरोबर जो कोणी हे केलेलं आहे कांड त्यालाही सोडणार नाही, असं अर्जुन स्पष्टपणे महिपतला सांगतो आणि तिथून निघून जातो. महिपतच्या तिथून अर्जुन निघून गेल्यानंतर इथे ट्यूब पेटलेली असते, ती म्हणजे इकडे साक्षीच्या डोक्यात. साक्षी म्हणते अण्णा तुमच्या लक्षात येते का हे कांड कुणी केलेलं आहे. अहो हे कांड त्या प्रियानं केलेलं आहे. अहो तिनंच तो चाकू पाठवलेला असणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो की थांब, आत्ताच्या आता तिला फोन कर आणि चौकशी कर. मग साक्षी प्रियाला कॉल करायला घेते. प्रियाला साक्षी कॉल लावते. तेव्हा साक्षी म्हणते की अगं प्रिया नक्की तुझं काय चाललेलं आहे, तू काय केलेलं आहेस ते मला कळेल का. तेव्हा प्रिया म्हणते अगं मी ना या घरामध्ये ना राडा घालण्यासाठी, सायली आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी एक कांड केलेलं होतं. तो चाकू पाठवलेला होता आणि तो चाकू अण्णांनी पाठवला असं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र तर इकडे प्रियाला साक्षी म्हणू लागते तुला कळतंय का तू काय केलेलं आहे. अण्णांचा ऑलरेडी तुझ्यावर राग आहे आणि तू असं कांड करून ठेवलेलं आहे. हे करण्याआधी मला विचारायचंच तरी ना. आता बस तुझ्या कर्माची फळं भोगायला तयार राहा. तेव्हा प्रिया म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय. तेव्हा साक्षी म्हणत असते मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. कारण अण्णा भयानक चिडलेले आहेत. अण्णांना खूप राग आलेला आहे आणि अण्णांना आता असं वाटत आहे की हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहे आणि आता या कर्माची फळं तुला भोगावी लागणारच आहेत. कारण अण्णा जर चिडले असतील तर काय होऊ शकतं हे तुला चांगलंच माहिती आहे. कारण अण्णांना खूप राग आलेला आहे. अण्णा म्हणत आहेत की हे तिनं का केलेलं आहे. इकडे अर्जुन येऊन धमकी देऊन गेलेला आहे. अर्जुन वाटेल त्या शब्दात बोलून गेलेला आहे. त्यामुळं अण्णांना मात्र खूप राग आलेला आहे असं ती सांगत असते. तेव्हा इकडे प्रियाचं असं म्हणणं असतं की शक्यच नाही, मी असं काय केलेलं आहे राग येण्यासारखं. तेव्हा साक्षी म्हणते आता तुलाच विचार करावा लागणार आहे की तू काय केलेलं आहे आणि त्याचा परिणाम तुला काय भोगावा लागणार आहे. कारण अण्णांना अर्जुनने येऊन जे बोललेलं आहे आणि अर्जुन पण आता तुझी वाट लावणार आहे. जर तू ते पाठवलेलं असेल तर आता कुरिअर कंपनीतून अर्जुनने आतापर्यंत माहिती घेतली पण असेल आणि आता तुझी हकलपट्टी होणार आहे, असं जेव्हा साक्षी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का इकडे प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया म्हणत असते आता काय करायचं. एवढं सगळं जर अशा पद्धतीनं होत असेल तर हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. प्रिया आता शांतच राहायचं ठरवते आणि प्रियाला साक्षीने ऑलरेडी सांगितलेलं असतं की अण्णाही भडकलेले आहेत आणि अर्जुननेही खूप मोठा
गोंधळ घालायचं ठरवलेलं आहे, त्यामुळं आता तुझी वाट लागणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुनने घरी येऊन राडा करण्याआधी घरातल्या सगळ्यांना मला आता ह्या सगळ्या बाबतीत सावध करणं गरजेचं आहे, त्यांना माझ्या फेवरमध्ये घेणं गरजेचं आहे, असा विचार प्रियाने केलेला असतो. इकडे अर्जुनने महिपतच्या घरून बाहेर पडल्या पडल्या चैतन्यला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आज आपल्या कुरिअरचं जे आपल्या घरी पार्सल आलेलं आहे त्याचे डिटेल्स घे, CCTV फुटेज घे आणि त्या कुरिअरवाल्याचा नंबर घेऊन त्यांना विचार की हे पार्सल कोणी ऑर्डर केलेलं होतं. आणि ती माहिती काढता क्षणी अर्जुनला कळतं की हे सगळं केलेलं आहे ते प्रियाचं कारस्थान आहे. आणि अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, कारण या प्रियाने मला खूप त्रास दिलेला आहे. कारण आत्तापर्यंत मी शांत राहत होतो, मला आणि सायलीला तिनं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, पण आता ती तेवढ्यावर थांबलेली नाही, तर तिची पुढची कारस्थानं ही वाढत चाललेली आहेत. इकडे अर्जुन आता घरी यायला निघालेला असतो, पण प्रिया मात्र सगळ्यांना म्हणत असते की मला एक कळत नाही आहे, आता त्या महिपतने तर हे पाठवलेलं होतं, पण आता अर्जुन घरी आल्यावर पुन्हा रडा घालणार, कारण आपल्या घरातलंच कोणी असं का करेल. तेव्हा प्रताप म्हणतो की असं का करेल अर्जुन, का कुणावरती आळ घेईल, अर्जुनला काही कळत नाही आहे का, घरातलं कोण करणार आहे असं असं प्रताप बोलत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, हो तेच ना, तेच मी बोलत आहे, पण अर्जुनने घरी आल्यानंतर जर असं केलं तर. तेव्हा सगळेजण प्रियाला म्हणू लागतात की अगं तू असं काय विचार करतेस. प्रिया म्हणत असते, नाही, अर्जुनचा स्वभाव कसा आहे ना ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना, म्हणून मी हे सगळं बोलत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कल्पना पण म्हणत असते की बरोबर आहे, कारण अर्जुनला आता काय महिपतवरती विश्वास ठेवायचा आहे असं कल्पना पण म्हणत असते. त्याचबरोबर प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अर्जुन आता आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना जाब विचारणार आहे असं प्रिया बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रताप, त्याचबरोबर महिपत, प्रताप सगळेजण बोलत असतात की असं करणार नाही आणि घरातल्या घेणार नाही. आणि नेमकं अर्जुन कुरिअरवाल्याकडून त्याने सगळे डिटेल्स घेतलेले असतात. अर्जुन घरी येतो आणि विचारू लागतो, तेव्हा मात्र यांच्या सगळ्यांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. प्रिया म्हणत असते की अर्जुन हे सगळं तू काय बोलतोयस, कारण तुला कळतंय का आपल्याच घरातलं कोणी असं का करेल. हा प्रश्न प्रिया अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं पण मी कोणावर नाव घेतलेलंच नाही आहे, मी कशाला कोणावरती नाव घेईन, कारण हे सगळं कोण करणार आहे हे मला ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळं तू केले का मी केले का हे विचारण्यापेक्षा मी डायरेक्टली पुरावा समोर आणणार आहे. आणि मग त्या कुरिअरवाल्या व्यक्तीला समोर आणलं जातं आणि अर्जुन म्हणू लागतो की हे बघ, हे त्याचं मेन आहे आणि हे सगळं कोणी केलेलं आहे ते आता कळणारच आहे. मग CCTV फुटेज, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी सगळं समोर आणलं जातं आणि सगळ्यांच्या समोर येतं ते म्हणजे तिथे नंबर जो वापरलेला असतो तो प्रियाचा असतो. त्याचबरोबर प्रियाने आणखी काय काय कांड केलेलं आहे, आणखी कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याही समोर येत असतात. तेव्हा पूर्ण अर्जुन म्हणतो की आता या घरात जर चाकू आणण्यापर्यंत तुझी मजल गेलेली असेल, आणखी काय काय तुला करायचं असेल तर अजून काय करायचं तर पूर्णाजीला राग येतो आणि पूर्णाजी मात्र प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की बाद झालं, आत्ता त्या सायलीनं आत्ताच आम्हाला दगा दिला होता आणि तुला आम्हाला वाटलं होतं तू आमचं घर सांभाळून घेशील, पण तू तर त्याच्यापेक्षा वरचढ निघालीस. आणि प्रियाला घराच्या बाहेर काढलं जातं. पण त्याचवेळी बाहेर येता क्षणी तिथे नागराज आणि साक्षी येऊन गाडी घेऊन थांबलेले असतात आणि त्या क्षणी प्रियाला गाडीत टाकतात आणि तिला घेऊन जातात. तिकडे गेल्यानंतर महिपतने तर घरी गेल्या गेल्या प्रियाचा गळा दाबलेला असतो आणि तिला विचारलेलं असतं, माझ्या नावाखाली असलं कांड करायला तुला कुणी सांगितलं होतं, कारण आत्तापर्यंत तुला मी समजून घेत होतो, शांत राहत होतो, पण नाही, आता मी अजिबात शांत राहणार नाही. आणि मग महिपतने पण तिकडून प्रियाला चांगलीच धमकी दिलेली असते, तिची वाट लावलेली असते आणि इकडे अर्जुननेही प्रियाची वाट लावलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.